तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र बनी सानप. मित्रांनो, तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की गाड्यांची किती रांगा राहिल्या पेट्रोल आणि डिझेलसाठी. म्हणजे याचा भरपूर तुटवडा आहे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पेट्रोल पंपावर सेम गर्दी. आता मी दोन लोकांना विचारलं की आता आपण याच्यावरती काय पर्याय करू शकतो. आता कसं आहे मित्रांनो, युद्ध चालू आहे अमेरिका आणि इराणचं, आणि त्याच्या पूर्ण झळा किंवा त्रास हा बाकींच्या देशांना होतोय, त्यात आपण पण आहे. मग एक विचार करा तुम्ही की आपण एवढं डिपेंड कसं झालोय इराणवरती किंवा दुसऱ्या देशांवरती ऑइलसाठी किंवा या ऑइल पेट्रोल या गोष्टींसाठी. कदाचित उद्या चालून यांचे युद्ध आपल्यासोबत झाले तर आपली याच्यापेक्षाही कितीतरी वर्स्ट कंडिशन होऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला आता ह्या गव्हर्नमेंटला किंवा कुठल्याही गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज केल्याच्या पलीकडे एक स्टेप घ्यावं लागेल, ते म्हणजे सेल्फ डिपेंडंट. आपल्याला इलेक्ट्रिक वरती शिफ्ट व्हावंच लागेल हळूहळू. मी गाडी इलेक्ट्रिक घेतली म्हणून मी तुम्हाला फोर्स नाही करत की इलेक्ट्रिक गाडी घ्या, पण इलेक्ट्रिक गाडीचे भरपूर फायदे आहेत. लोकांचं ऐकून ज्यांच्याकडे ऑलरेडी डिझेलच्या आणि पेट्रोलच्या गाड्या आहेत ते तुम्हाला असंच म्हणणार की इलेक्ट्रिक गाडी घेऊ नका. पण तसं नसतं मित्रांनो, तुम्हाला इलेक्ट्रिक वरती शिफ्ट व्हावंच लागेल. इलेक्ट्रिक ट्रक पण आहेत, इलेक्ट्रिक ट्रॅक्टर पण आलेले आहेत, सगळ्या याच्यात इलेक्ट्रिक गाड्या आलेल्या आहेत. फक्त घेण्याची आवश्यकता आहे. आणि आता मी तर ज्यांनी ऑलरेडी गाड्या घेतल्या त्यांना नाही म्हणू शकत की तुम्ही नवीन गाड्या घ्या, पण ज्यांना घ्यायच्या आहेत समोर त्यांनी इलेक्ट्रिकच गाडीवरती शिफ्ट व्हा. कोणाचाही काही ऐकू नका. आता मी स्वतः 20,000 किलोमीटर पासून गाडी चालवतोय. 20,000 किलोमीटर झाली माझी गाडी. मला कुठल्याही प्रकारचा काहीही अडचण आलेली नाहीये. चार्जिंगची प्रत्येक ठिकाणी सुविधा आहे. हा भ्रम काढून टाका की चार्जिंग नाही. प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत, 1-2 चार्जिंग स्टेशन आहेत, ते अवेलेबल असतात, 24 तास असतात. तिथे तुम्ही चार्जिंगही करू शकतात. लोक मला म्हणायचे की यार 30 मिनिटं कोण उभं राहील चार्जिंगला. अरे बाबा, तू आता डिझेल आणि पेट्रोलसाठी 2-2 तास उभा आहे ना. मग एक विचार कर ना तू. आणि तू तुझ्या घरी जर का चार्जिंगची गाडी तू घेतली आणि घरी चार्ज केली, तुला पेट्रोल म्हणजे चार्जिंग स्टेशनवर जायचंही काम नाही. तुला 300, 400, 500च्या रेंजवाल्या पण गाड्या आहेत, 800च्या रेंजवाल्या पण आहेत. फक्त घेण्याची तुम्ही हिंमत ठेवा, घ्या गाड्या, त्यावरती शिफ्ट व्हा. कारण की पुढे चालून इलेक्ट्रिक वरतीच पूर्ण जग शिफ्ट होणार आहे. तर तुम्हीही व्हा, तुमचा पैसाही वाचल आणि ह्या ज्या आता गोष्टी होतात होणार नाहीये. कारण की गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज करून काही फायदा नाही. पेट्रोल आपण इतकं डिपेंडंट झालोय की आपण काहीच करू शकत नाही. आणि सगळा खेळ फक्त डॉलरचा आहे. तर काही लोक म्हणतात की पेट्रोल इकडून घेऊ शकत नाही का तिकडून. अरे पण सगळा व्यवहार डॉलरनी होतोय, आणि त्या डॉलरमुळे आपल्याला काही गोष्टी ऐकूनच घ्याव्या लागतात काही देशांच्या. कसं आहे, तुम्ही काही गोष्टी समजून घ्या, इलेक्ट्रिक वरती शिफ्ट व्हा. हा त्रास होणार नाहीये. लोक आणि इन्फ्रास्ट्रक्चर पण वाढेल इलेक्ट्रिकचं, पण इलेक्ट्रिक गाड्या वाढल्यानंतर तुम्ही घ्यायला लागा, ऑटोमॅटिक इलेक्ट्रिकचं सगळ्या गोष्टी वाढतात. बाकी तुम्ही समजूतदार आहात. धन्यवाद.